श्री साई नाथाय नमः। ॐ 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 श्री साई नाथाय
गणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्त परायण दासगणकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया। कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा। हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी। ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून, मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा। अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर। तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू। तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तांस वर्धुनी। तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य। ते तुम्हीच आहा दयाघन, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपणा प्रत। तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य। दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान। झरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला। का की जल खाचेला, देत नव्हते महत्वमुळी। खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण। म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तोयाचा। म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन। अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत। जेणेकरून जगतात, ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित। का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची। मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे। अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक।
जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता. संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ. आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात. का की पवित्रता तुम्हा ठाई, पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा. नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ, षडरिपूंची न घाण जेथ. त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी. अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा. ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी. ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना. महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही. मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी. माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरीन होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका. आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते. हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू. भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी. तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतिमूर्ती आनंद घना. हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञान सिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा. हे भक्तजनांच्या विश्राम, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर. तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ तू. तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता. तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची. ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते.
कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी, ते ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसती स्थान, विंधा वाचून असती कान, पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपुली दयाघना, निश्चय होत आमुच्या मना, की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासू भाविक, त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली, देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी, स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपु रावणाला, देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी. संत सूर्य नारायण, कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण, कौमुदी ती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ, कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ, रसनव्हाळी तत्कृपा. संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती, अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी. जे संदुकी मध्ये बसले, तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ, गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पट, षडविकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी, मळत आहो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझी विपुल नीर, आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी. तुम्ही सघन शीत तरुवर, आम्ही पांथस्थ साचार, तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू. त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया, सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही, अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने बिभीषणा साधलासे रामराणा, संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया.
संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन मही ठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजन तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा देणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती
जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे भावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहानमी ठेव आता शिरी माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा शारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपण मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात
तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु कुंडलिक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री साईनाथाय नमः। अथ श्री साई सच्चरित प्रारंभः श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः प्रथम कार्यारंभ स्थिति भावी निर्विघ्न परिसमाप्ति इष्टदेवतानुग्रह प्राप्ति शिष्टकरिते मंगले मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नांचे निवारण इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिवंदन सकलांचे प्रथम वंदू गणपती वक्रतुंड हेरंब मूर्ती चतुर्दश विद्यांचा अधिपती मंगलाकृती गजमुख कोटी चतुर्दश भुवने मावती म्हणो निगा तुझ लंबोदर म्हणती परशु सतेज धरिसी हस्ती विघ्नोच्छित्यर्थ भक्तांच्या हे विघ्न विघातोपशमना गणनाथा गजानना प्रसाद पूर्ण करी मद्वचना साष्टांग वंदना करीतो मी तू भक्तांचा साह्यकारी विघ्ने रुळती तुझ्या तोडरी तू सन्मुख पाहसी जरी दरिद्र दूरी पळेल तू भवार्णवाची पोत अज्ञानतमा ज्ञान ज्योत तू तुझ्या रुद्धी सिद्धी सहित पाहे उल्लसित मजकडे जय जयाजी मूषक वहना विघ्न कानन निकृंतना गिरिजानंदना मंगलवदना अभिवंदना करीतो मी लाधो अविघ्न परिसमाप्ती म्हणून हेची शिष्टाचार युक्ती इष्टदेवता नमस्कृती मंगल प्राप्त्यर्थ आदरिली हा साईच गजानन गणपती हा साईच घेऊनी परशु हाती करोनी विघ्न विच्छित्ती निज व्युत्पत्ती करू का हाची भालचंद्र गजानन हाची एकदंत गजकर्ण हाची विकट भग्नरदन हा विघ्न कानन विच्छेदक हे सर्व मंगल मांगल्या लंबोदरा गणराया अभेद रूपा साई सदया निज सुख निलया नेईगा आता नमो ब्रह्मकुमारी सरस्वती जे चातुर्य लहरी या मम जिव्हेसी हंस करी होई तिजवरी आरूढ ब्रह्मवीणा जिचे करी निढळी आरक्त कुंकुमचिरी हंसवाहिनी शुभ्रवस्त्री कृपा करी मजवरी ही वाग्देवता जगन्माता नसता येची प्रसन्नता चढेल काय सारस्वत हाता लिहवेल गाथा काय मज जगज्जननी ही वेदमाता
विद्या विभव गुणसरिता साई समर्थ चरितामृता पाजो समस्ता मज करवी साईच भगवती सरस्वती ओंकार वीणा घेऊन हाती निज चरित्र स्वयेची गाती उद्धार स्थिती भक्तांच्या उत्पत्ती स्थिती संहार कर रजसत्व तम गुणाकार ब्रह्मा विष्णू आणि शंकर नमस्कार तयासी हे साईनाथ स्वप्रकाश आम्हा तुम्हीच गणाधीश सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरु तुम्हीच भवनदीचे तारू आम्ही भक्त त्यातील उतारू पैल पारू दाविजे काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुकृतोपाय केवी जोडतील हे पाय ऐसा ठाय आम्हा ते नमन माझे कुलदैवता नारायणा आदिनाथा जो क्षीरसागरी निवास करता दुःख हरता सकळांचा परशुरामे समुद्र हटविला तेणे जो नूतन भूभाग निर्मिला प्रांत कोंकण अभिधान जयाला तेथ प्रकटला नारायण जेणे जीवासी नियामकपणे अंतर्यामित्वे नारायणे कृपा कटाक्षे संरक्षणे तयाच्या प्रेरणे आधीनमी तैसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी गौडदेशीय ज्या महामुनीसी आणिले त्या मूळ पुरुषासी अत्यादरेसी नमन हे आता नमो ऋषिराज गोत्रस्वामी भारद्वाज ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज आद्य गौड द्विजयाती पुढती वंदू धरामर ब्राह्मण परब्रह्मावतार मग याज्ञवल्क्यादि योगीश्वर भृगु पराशर नारद वेदव्यास पाराशर सनक सनंदन सनत्कुमार शुक शौनक सूत्रकार विश्वामित्र वशिष्ठ वाल्मीक वामदेव जैमिनी वैशंपायन आदि करूनी नवयोगींद्रादिक मुनी तया चरणी लोटांगण आता वंदू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना एकनाथा स्वामी जनार्दना तुकया कान्हा नरहरी सकळांचा नाम निर्देश करू न पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रणाम करीतो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी आता वंदू सदाशिव पितामह जो पुण्य प्रभाव बदरी केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे वंदू निज पिता सदा सदाशिव आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया पुढती वंदू जन्मदाती पोसिले जिने मजप्रती स्वये कष्टोनी अहोराती उपकार किती आठवू बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृव्य पत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी अवघ्याहूनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेचिता चरणी माथा तयाचे आता नमो श्रोतेजन प्रार्थितो आपुले एकाग्रमन आपण असता अनवधान समाधान मज कैचे श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा
माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरात कृपावंत होऊनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरण दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊन नमनास संपवू ओम नमो सद्गुरुराया चराचराचा विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवीजे हिरण्यगर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची या ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे तो आहेस तूची स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वा स्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यानंता तुझ नमो प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मा रामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती ही धरिती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदातीर विहारा जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरु वीण कुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेचे हस्ताही चरण संवाहन नयनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवे लागुनी गुरुनाम आणि गुरु सहवास गुरु कृपा आणि गुरु चरण पायस गुरुमंत्र आणि गुरुगृहवास मरुततुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः सायं पूजनार्थे चरणकमलेभ्यो नमः चन्दनं समर्पयामि त्वां गन्धर्वाखणौ स्वामिन्द्र स्वां बृहस्पतिः त्वामुखदेशो राजाभिर्वाण्यक्ष्मादमुच्यत चन्दनं समर्पयामि चन्दनस्योपरि अक्षतां समर्पयामि कुलायिनी घृतवती पुरन्धिः स्योदेशीदगदने पृथिव्याः अतित्वा रुद्रात्मसभू गृह्णन् श्रीमा ब्रह्मवीभिः सौ भगायाश्विनाध्वर्जूषा दयता विहत्वा हरिद्रादिसकलसौभाग्यमाङ्गलिकद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ओषधीः प्रतिबोधत्वं पुष्पवतीः प्रसूवरीः अश्वादिवदज्वरिर्द्विरुधः पारैष्णवाः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि सायंकाले नैवेद्यः असलिया भक्त भाग्याचा अन्नपतेन्नस्य दूते जनमीवस्य शुम्निनः
प्रप्रदातारङ्गारिक ऊर्जन्मो देहि द्विपदे चतुःपदे चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रं प्रोक्षयेत् घृतन्त्वा सत्येन परियुञ्जामि धेनुमुद्रयामकृतीकृत्य ग्रासमुद्रया ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ ध्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा भक्त ॐ कल्याणालागी समानाय तो हा स्वाहा साई विमल ॐ गुण ब्रह्मणे शरण नमः तयासी नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा भक्ती सुखार्थ राही जो ध्यानाय वेगळा करी देव स्वाहा भक्तांच्या लीला ॐ तया उदानाय प्रेमळा प्रणिपात स्वाहा जो सर्व ॐ जीवांची चित्कला समानाय स्वाहा संवित स्फुरणे जो अधिष्ठिला ॐ जो जड ब्रह्मणे चैतन्ये नमः आकारला तया प्रेमळा नैवेद्यं प्रणिपात समर्पयामि तू तव माझी हस्तप्रक्षालनं परमगती समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि शेषोपचारार्थे प्रार्थनापूर्वकनमस्कारं करोमि श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता जो विश्वंभर अंतर्बाह्यता एकात्मता अभेदे एवं परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन हेच या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी साईंनी मज कृपा करून अनुग्रहिले जैपासून तयांचेची मज अहर्निश चिंतन भवभय कृंतन तेणेनी नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे पाहता श्री साईंचे मुख हरून जातसे तहान भूक काय तया पुढे इतर सुख पडे भवदुःख विस्मृती पाहता बाबांचे नयनाकडे आप आपणा विसर पडे आतुनी येती जाई प्रेमाचे उभडे वृत्ती बुडे रसरंगी कर्म धर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कठीण स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक गुरुप्रीत्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पावचय जाण गोमय सडा सम्मार्जन गुरु अंगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव या सकळा आपुले हृदयीची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला
मूर्तीत आमंत्रुनी ती जला अर्चनाला लागावे. मग ते चित्कला मागुती पूजनार्चन विसर्जनांती निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता अवांतर भक्तीचे लक्षण गर्गाचार्य मती जाण. मन होय गुणकीर्तनी तल्लीन होय विलीन हरिरंगी. अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्ती जाण. शांडिल्य वचन हे ऐसे जयामनी साधावे स्वहित ते तो आचरती वेद विहित. कर्म निषिद्ध आणि अविहित टाळीती निजहित बाधक जे. कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मी साचा. हा भाव उपजे जै निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐसिया रीती कर्म करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता. कर्म कदापि नये त्यागिता कर्म कर्तृता त्यागूये. काट्याने काटा काढिल्या वीण कर्म थांबेना कर्मा वाचून. हाती लागता निजात्म खूण कर्म संपूर्ण राहील. फलाशेचा पूर्ण विराम काम्य त्यागाचे हेची वर्म. करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव. सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन. ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती हे. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहून एक विलक्षणे. आपण केवळ गुरुकथानुस्मरणे कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुकथा श्रवण छंद लागला मज झालो दंग. स्वयेही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदी जाता. बाबांसी देखिले गहू दळता अति विस्मयता उदेली. आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता. त्यातून उद्भव या साई चरिता झाला केहुता मग परिसा. उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेम कथा संवाद. करिता होईल चित्त शुद्ध बुद्धीही विशद होईल. पुण्य श्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण. येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा. अधिभूतादिताप निर्विण्ण आत्महितेच्छु आत्मप्रवण. आवडी तयांचे धरिती चरण अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त भाजी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण बाबा करोनी दंत धावन. सारोनी मुख प्रक्षाळन मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप गेले गव्हाचे पोत्या समीप. भरभरून मापावर माप गहू सुपात काढिले. दुसरा रिकामा गोण पसरिला वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकून घट्ट केला भावान ढिला दळताना. मग अस्तन्या सारूनी वरी कफनीचा घोळ आवरी. बैसका देऊनी जात्याचे शेजारी पसरूनी पाय बैसले. महदाश्चर्य माझी मना दळणाची ही काय कल्पना. अपरिग्रहा अकिंचना ही का विवंचना असावी. असो खुंटा धरोनी हाती मान घालोन या खालती. बाबा निज हस्ते जाते ओढिती वैरा रिचविती निशंक. संत देखिले अनेक परी दळणारा हाची एक. गहू पिसण्याचे ते काय सुख त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती साश्चर्य चित्ता धीर न पुसाया हे काय करिता. गावात पसरता हे वार्ता पातल्या तत्वता नरनारी.
धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या, जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी. बाबा त्या सवे भांडती, त्या एकसरा दळू लागती, दळता बाबांच्या लीलावानिती, गीते गाती बाबांची. पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठाईच निवाला, रागाचा तो अनुराग झाला, हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे, सूप रिकामे झाले साचे, बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्ष वृत्ती, ते या पिठाचे काय करीती, बाया तर्किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक, घरदार न संसार देख, कशास कणिक एवढी. एक म्हणे बाबा परम कृपाळ, आम्हा प्रित्यर्थ तयांचा खेळ, आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करीतील आता 4 भाग, एकेकीचा एक एक विभाग, ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजिती. बाबांचे खेळ बाबांसी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे, परी बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसी टेकून ठेविले, सुपात बायांनी पीठ भरिले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही, भाग करिता 4 चौघीही, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता, जा शिवेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाकाते. आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धावू, गहू माझे काय कर्जाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभापायी फजित पावल्या, आप आपसात कुजबुजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही नकळे, कारण प्रथमतः काहीही नाकळे, धीर धरिता परिणामी फळे, कौतुक आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोकां पुसिले, हे का बाबांनी ऐसे केले, रोगराईस संपूर्ण घालविले, जन वदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी, तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकवी. पीठ टाकिले ओढिया काठी, तेथून रोगासी लागली ओहटी, दुर्दिन गेले उठाउठी, हे हातोटी बाबांची. गावात होती मरीची साथ, करीती हा तोडगा साईनाथ, झाली रोगाची वाताहत, गावास शांतत्व लाभले. पाहोनी दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझिया जीवा, कैसा कार्यकारण भाव जुळवावा, ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध, गव्हा रोगाचा काय संबंध, पाहुनी अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी, प्रेम उचंबळले तैसे अंतरी, वाटले गावी ती पोट भरी, कथा माधुरी बाबांची. हेमाड साईनाथासी शरण, संपले ते मंगलाचरण, संपले आपतेष्ट संत नमन, सद्गुरुवंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन, यथामती करीन कथन, श्रोता स्वस्थ मन परिसिजे. तैसेच श्रोत्या वक्त्यांचे निजहित, ऐसे हे श्री साई सच्चरित. रचिता हा कोण हेमाडपंत, होईलही विदित पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते.
मङ्गलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।